जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर, पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर व शहर वाहतूक विभाग सोलापूर शहर आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहरातून 22 जानेवारी रोजी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीची सुरुवात सोलापूर जिल्हा न्यायालय येथून सुरू करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी यांनी भूषविले। यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश उमेश देवर्षी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुधीर खिरडकर, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी हजर होते। यावेळी न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। सदरची रॅली रंगभवन चौक, डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, मोदी पोलीस चौकी, 7 रस्ता, गांधीनगर, गुरुनानक चौक, संत तुकाराम चौक, आम्रपाली चौक मार्गे पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथे समाप्त करण्यात आली। या रॅलीमधून नागरिकांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आणि वाहतूक सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात आले। रॅली दरम्यान जनजागृतीपर घोषवाक्य आणि फलकांद्वारे रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला। सदरच्या रॅलीसाठी शहर वाहतूक शाखा उत्तर आणि दक्षिण मधील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। नाही ते देते बहुत काय नाही, संध्याकाळी थोड्या वेळाने दुपारपर्यंत येते फोटो। तुझ्याकडे आले की मला गाडी असेल पुढे मी अशी आपल्याला विनंती करतो। आणि या उपक्रमामध्ये ज्या विभागाने आणि ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझी प्रास्ताविकाचे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। झाला त्या बातमीवरून असंही आढळून आलं की कदाचित वाहतुकीच्या नियमांचं पालन झालं असतं आणि त्या ठिकाणी हेल्मेटचा वापर झाला असता तर ओके डन सर। दोन निघायचे पिरियड कसं ओके। सर्व नागरिकांना हेल्मेटचा वापर करावा, त्यापैकी सर्व नसताना सीटबेल्टचा वापर करावा, तसेच वाहन चालवताना सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे। दुचाकीस्वारांनी आपले दुचाकी वाहन चालत असताना हेल्मेटचा वापर करावा। आपले दुचाकी वाहन सावकाश चालवावे, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, हेल्मेट वापर करा। मी जागीरदार सरांना विनंती करते की त्यांनी पोलीस आयुक्त अजित मी जागीरदार साहेबांना
सोलापूर, प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर, शहर वाहतूक शाखा सोलापूर, सोलापूर वकील संघ सोलापूर, रायडर्स ग्रुप, ड्रायव्हिंग स्कूल. एक मिनिट हां चला मंडपात जाऊन बसा. ओके, थँक्यू. PDG सर, आदरणीय श्री वासनी सर, कटारिया सर, उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू बहिणींनो, सर्वांना नमस्कार. पोलीस आयुक्तालय आणि PSLAच्या हे संयुक्त विद्यमाने आज हे रॅली आयोजन करण्यात आलेले आहेत. टू बी व्हेरी फ्रँक विथ यू, जोपर्यंत मी आणि माझ्या अधीनस्थ जे कोणी आहे ते माझा परिवार असो, वैयक्तिक किंवा प्रोफेशनली माझा अधिकारी अंमलदार असो, ते जोपर्यंत पूर्णपणे ट्रॅफिक रूल्सच्या, ट्रॅफिक नियमांचं पालन करत नाही, तोपर्यंत मी जाऊन सिव्हिलियनला, पब्लिकला एन्फोर्स करणे ते वी फील लाईक वी आर मॉरली नॉट राईट टू एन्फोर्स अपॉन देम. आता या ऑकेजनला मी माझ्या अधिकारी अंमलदारांना पुन्हा, आता आम्ही अगोदरपासून प्रयत्नशील आहे, पुन्हा मी आपलं सर्वांना विनंती करतो, आपण पहिला पूर्णपणे करू, जेणेकरून आम्हाला ते एक अधिकार मिळत आहे, एक धार्मिक अधिकार मिळत आहे इतरांना सांगण्याचा. सो आय वुड रिक्वेस्ट सेम. आता आपला हॉस्पिटल म्हणजे आपला हॉस्पिटलचे सर्वात जे कोणी डॉक्टर्स आहे किंवा पॅरामेडिक्स आहे, कोर्टात सर्व वकील मंडळी आहे, आम्ही सर्व पहिले करू, जेणेकरून विल बी इन अ मॉरली राईट क्वेश्चन टू एन्फोर्स द सेम अपॉन आवर सिव्हिलियन्स अँड पब्लिक. या कार्यक्रमात आम्हाला आयोजनात PDG सर आणि त्यांच्या पूर्ण टीमनी इतकं सहकार्य केल्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. एव्हरी बिट हेल्प्स इन सेव्हिंग लाईफ. सो जे काय प्रयत्न आहेत आम्ही करू. लेट्स नॉट लीव एनी स्टोन अनटर्न्ड इन दिस एंडेवर टू प्रिव्हेंट लॉस ऑफ लाईफ्स. थँक्यू सो मच फॉर ऑल युअर प्रेझन्स अँड पेशन्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. CP साहेब, श्री राजकुमार साहेब, माझे सहकारी श्री कटारे साहेब आणि इतर व्यासपीठावर इतर मान्यवर, तसेच माझे न्यायाधीश बंधू भगिनींनो, पोलीस अधिकारी आणि इतर मान्यवर. आता CP साहेबांनी जे सांगितलं आपल्याला की जी आपण रॅली करत आहोत, परंतु पहिल्यांदा आपण आपल्यावर त्याच्यावर अनुसरण करावं. आपल्याकडे जवळपास इथे या बिल्डिंगमध्ये 600 जवळपास कर्मचारी येतात आणि ज्युडिशियल ऑफिसर असा जवळपास 650 लोक आपले अधीनस्थ येतात. जेणेकरून त्यांनी जर या नियमाचं पालन केला तर 6 गुणीला 700 परिवार आहे त्याचा, तर 2800 लोकांपर्यंत ही बातमी पसरते आणि त्याच्यावर केला. तसेच मोठा वकील पण इथे येतात. बारचे अध्यक्ष आहे, बारचे पदाधिकारी पण आहे आणि त्यांनी पण बारमध्ये अशी अवेअरनेस केली तर जवळपास 2,000 ते 2,500 वकील येतात. वकिलांपुढे पक्षकार येतात. मग ते कडी जुळत जाते. कारण जर स्टॅटिस्टिक्स पाहिला आपण तर जे आहे पर डे इंडियामध्ये 474 लोकांची मृत्यू जाते रोड ॲक्सिडेंटमध्ये. आणि मागील वर्षाच्या 10 महिन्यात महाराष्ट्राचे स्टॅटिस्टिक्स असे आहे की 10,500 लोकांचा रोड ॲक्सिडेंटमध्ये बळी गेलेला आहे. तर इझी लाईफ नाही आहे एवढी. आणि ज्या घराचा कमवता पुरुष जातो, आपण कंपेन्सेशन द्या, पण ते कंपेन्सेट होणार नाही. तर हे रॅलीच्या आयोजन या उद्देशाने केलेलं आहे की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करायची. हेल्मेटचा वापर असो किंवा जसं RTO साहेबांनी सांगितलं की दुचाकी वाहनाचे अपघात जास्त आहे आणि म्हणून ते आपण डे इन अँड आऊट पाहतात की जसं जे आहे हेल्मेट सोलापूरसाठी आहेच नाही. तर यामध्ये किती आपण कायदे करा, किती या जेव्हापर्यंत लोकांमध्ये स्वतःहून त्याला जे अनुसरण करण्याची स्थिती निर्माण होत नाही तेव्हापर्यंत आपण किती कायदे करा त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आपण सर्वांनी याचं पालन करा. जसं CP साहेबांनी सांगितलं पालन केलं, आपण आपल्या पातळीवर पालन केलं तर मग आपण एन्फोर्स करू शकतो. तर मी या रॅलीच्या माध्यमातून सर्वांना आपल्याला आवर्जून विनंती करतो की आपण सर्वांनी ते जे आहे ट्रॅफिकचे नियमाचं काटेकोरपणे पालन करावं, जेणेकरून आपण एक आदर्श उदाहरण निर्माण करू आणि जे आहे आपल्या देशाला किंवा आपल्या जनतेला
या जे रोड ॲक्सिडेंटपासून वाचवू आपण. आणि हे रॅली आम्हाला सहकार्य केला डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीला, CP साहेब, RTO कार्यालय आणि इतर जे आहे मोटर ड्रायव्हिंग स्कूल्स आणि इतर NGOनी त्यांचा मी खूप खूप आभार करतो आणि ते विराम देतो. माझ्या शब्दाला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधी सेवा प्राधिकरण, पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा अभियान 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान पूर्ण भारतामध्ये राबवलं जातं. त्या अंतर्गत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामागचा उद्देश असा होता की सर्वसामान्य जी जनता आहे त्यांनी हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचं त्यांनी पालन करावं. कारण मागच्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झालेले आहेत, त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला वाहतूक नियमांचं पालन करणं खूप अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. त्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. यासाठी विधी सेवा प्राधिकरण असेल, वाहतूक शाखा, शहर वाहतूक शाखा असेल रायडर ग्रुप आहे, तसेच पोद्दार स्कूल आहे, यांनी सहकार्य केलं आणि या रॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या सगळ्यांचे खूप आभार. आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही प्रशासनातर्फे असं आवाहन करू इच्छितो की आपण वाहतूक नियमांचं पालन करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद. सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर, पोलीस विभाग सोलापूर, तसेच बायकर्स रायडर्स ग्रुप, मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, पोद्दार स्कूल व सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीनं रस्ता सुरक्षा रॅली आपण सोलापूर शहरात आज आयोजित केली. सोलापूर शहरात ती रॅलीची सुरुवात जिल्हा न्यायालयातून माननीय न्यायालय PDG साहेबांच्या हस्ते सुरुवात झाली आणि त्या रॅलीचं रूट डफरीन चौक आणि सगळ्यात शेवट त्याचा पोलीस मुख्यालय येथे झाला. या रॅलीचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असा होता की सोलापूर शहरात जे दुचाकी स्वार असतील, 4 चाकी स्वार असतील, यांना रस्ता सुरक्षा नियमांचं प्रबोधन करणं, विशेषतः दुचाकी स्वारांना हेल्मेटचा वापर करावा याची जनजागृती. जो चालवणारा असेल त्याच्यासोबत बसणार असेल दोघांनी हेल्मेट घालावं यांच्यात जागृती व्हावी व 4 चाकी स्वारांना सीटबेल्टचा वापर करावा व रस्त्यावर ज्यावेळेस तुम्ही येत असाल त्यावेळेस रस्ता सुरक्षा नियमांचं पालन करावं याचं प्रबोधन जनजागृती करण्यासाठी आपण पूर्ण शहरभर रॅली आयोजित केली. तर याच्यातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की रस्ता सुरक्षा अभियान हे पूर्ण एखादा दिवस किंवा महिनाभर न राबवता एक आपली शिस्त म्हणून पूर्ण आयुष्यभर आपण जपावं, जेणेकरून अपघात नियंत्रण पूर्ण होईल आणि आपण एक रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचं आपल्याला हे येईल. त्याचा RTO सरांची सगळ्यांची टीम, या टीमच्या आणि आपल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, मोटर ड्रायव्हिंग स्कूलची संघटना आणि बायकर्स ग्रुप यांच्या सहकार्याशिवाय एवढा महामेरू पेलणं शक्य नव्हतं. मी तुमचा सर्वांचा मनापासून आभारी आहे. फक्त आपण यापुढं जनजागृती करत राहूया एवढी फक्त विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.